शुभांशु शुक्ला अंतराळ मोहिमेचे कॅप्टन 1984 साली विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या सोव्हिएत भारत अंतराळ मोहिमेनंतर शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय ठरणार। अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात। अंदाज समितीच्या सदस्यांची मेजवानी थेट चांदीच्या थाळीतून। या चांदीच्या थाळीचं भाडं 550 रुपये होतं अशी माहिती। अंदाज समितीच्या सदस्यांना देण्यात आलेल्या थाळीची किंमत तब्बल 4,500 असल्याची माहिती। अंदाज समितीचे अध्यक्ष सदस्य असे 250 तर 350 अधिकारी असे एकूण 600 अतिथी या परिषदेला उपस्थित होते। नशीब सोन्याचा चमचा नाही वापरला। अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या थाळीतून देण्यात आलेल्या जेवणावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। या सर्व प्रकरणाच्या चौकशीचीही केली मागणी। विधिमंडळ राष्ट्रीय परिषदेतील जेवणाची ताटं चांदीची नाहीत। विधिमंडळ सूत्रांचं स्पष्टीकरण। व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट असल्याचं विधिमंडळाचं म्हणणं। जेवणाचे दरही निम्म्याहून कमी असल्याचा दावा। अधिकृत प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार। मशिदींवरील भोंग्यांबाबत मुस्लिम शिष्टमंडळाची अजित पवारांसोबत बैठक पार पडली। सगळे नियम मुस्लिम समाजासाठीच का? अबू आझमींचा बैठकीत सवाल। तर सरकारने सकारात्मक विचार करण्याची वारिस पठाण यांची मागणी। किरीट सोमय्या मुस्लिम परिसरात जाऊन स्थानिक पोलिसांवर दबाव आणून जबरदस्तीनं भोंगे उतरवण्यास पोलिसांना भाग पाडतायत मुस्लिम संघटनांचा आरोप। त्यामुळे सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करतायत का असा सवाल उपस्थित। किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये भोंग्यांबाबतच्या बैठकीत अजित पवारांचे सोमय्यांना स्पष्ट निर्देश। सोमय्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। अजित पवारांची सोमय्यांना तंबी। मुंबईतील अनधिकृत 1,500 भोंगे उतरवण्यात आलेत। अजित पवारांसोबतच्या बैठकीत पोलीस आयुक्त देवेन भारती यांची माहिती। तर नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचे अजित पवारांचे निर्देश। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार नाराज। देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील नाराज असल्याची सूत्रांची माहिती। तर यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरेही नाराज असल्याची माहिती। पक्षातील कोणत्याच बैठकीला बोलावत नसल्यानं तसेच पक्षाकडून कोणतीच जबाबदारी दिली जात नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार नाराज। सूत्रांची माहिती। पक्षात नव्या लोकांना मानसन्मान, मग आम्हाला अशी वागणूक का असा सवालही उपस्थित। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडली। अजित पवार, सुनील तटकरेंची याला उपस्थिती होती। विधानसभेला राष्ट्रवादीला यश मिळवून देणाऱ्या डिझाइन बॉक्स या कंपनीचे संचालक नरेश अरोरा यांच्यासोबत ही बैठक झाली। महायुतीतील 7 मंत्र्यांना अजूनही खासगी सचिव नाहीत। या अनेक मंत्र्यांकडे मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी नसताना देखील अनेक खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी काम करतायत। अनेक मंत्र्यांकडे परवानगी नसताना देखील अनेक खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस। मंत्र्यांच्या जवळच्या असलेल्या या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता। आतापर्यंत झालेल्या एकाही कुंभमेळा नियोजन बैठकीला बोलावलं नाही। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी राज्य सरकारवर व्यक्त केली नाराजी। विरोधी पक्षातील खासदार असल्यानं बैठकीला बोलावत नसतील तर हे चुकीचं, वाजेंनी व्यक्त केलं मत। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया काल सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झाली। अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे 4 उमेदवार विजयी। आज दुपारपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार। पुणे स्थानकाच्या नामांतराचा वाद आता पोस्टरवर। नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेधा कुलकर्णींवर बॅनरबाजी करत सडकून टीका। भाजपचे पुण्यातील पदाधिकारी प्रमोद कोंढरेंना अटक। महिला पोलीस निरीक्षकाच्या विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल होता। मालेगावच्या वाघळूरमध्ये विनयभंग करून जीवे मारण्याच्या धमकीनंतर अल्पवयीन तरुणीची आत्महत्या। आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। संभाजीनगरच्या साजापूर एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांची व्हीआयपी ट्रीटमेंट। आरोपीनं पोलीस ठाण्यात पंख्याखाली बसून कुटुंबासह मेजवानी जोडल्याचं उघड। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। 17 मार्चला नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार आणि जाळपोळ करत हिंसाचार केल्याचं प्रकरण। 9 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। अहिल्यानगरमधील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरण। आरोपी सागर
भंगार दिवेने जामिनावर सुटल्यानंतर मोटरसायकल मिरवणूक काढली. आरोपीसह 80 समर्थकांवर गुन्हा दाखल. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावरील गढी पूल अपघाताची सर्वोच्च न्यायालय समितीकडून दखल. अपघाताचा सविस्तर अहवाल आणि त्यानंतर केलेल्या उपाययोजना याबाबतचा जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. नालासोपाऱ्यातील राहुल इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवण्याची ईमेलद्वारे धमकी. विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रशासनात दहशतीचं वातावरण. पोलीस घटनास्थळी दाखल. पुढील तपास सुरू. मुंबई विमानतळावर हिंदी न समजल्यानं म्यानमारचा बनावट भारतीय सापडला. सहार पोलिसांकडून आरोपीला अटक. चौकशीत तो म्यानमारचा नागरिक असल्याचं असून ओळख लपवून भारतात राहत असल्याची आरोपीकडून कबुली. धाराशिवच्या पार्वती रुग्णालयात उपचार नाकारल्यानं नातेवाईक आक्रमक. हॉस्पिटलवर दगडफेक करत डॉक्टरांच्या गाडीची तोडफोड. डॉक्टरांनी थकल्याचं कारण देत गर्भवती महिलेवर उपचार नाकारल्यानं ही घटना घडली. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर आज निर्णय. पोलीस कोठडी संपल्यानंतर मुसळेंनी जामिनासाठी अर्ज केला होता. छत्रपती संभाजीनगरमधील बिल्डा फाट्याजवळ भरधाव कारची दुभाजकाला जोरदार धडक. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. 5 मित्र फुलंब्रीवरून जेवण करून परतत असताना हा अपघात. जळगाव महापालिकेतील लिफ्ट 10व्या मजल्यावरून 9व्या मजल्यावर कोसळली. लिफ्टमध्ये अडकलेल्या दोघांना दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं. लिफ्ट कोसळल्यामुळे महापालिकेची इमारत देखील हादरली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 25 जून 1975 रोजी लागू केलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण. भाजपकडून संविधान हत्या दिवसाचं आयोजन. ठिकठिकाणी पत्रकार परिषदा.